नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. आपण नेहमीच समाज हितकर किंवा नवनवीन विषय घेऊन येत असतो. म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपल्या YouTube फॅमिलीच्या जे रक्षण किंवा फायदा किंवा ज्या काही सामाजिक गोष्टी असतील हे लक्षात आपण नेहमीच आणून देतो. तर मित्रांनो, मी कालच आपली जी चिमुरडी आहे यज्ञा, निस्वार्थी, प्रेमळ आणि साक्षात महालक्ष्मीचं रूप असणारी ही 3 वर्षाची चिमुकली, जिला समाजाची किंवा कुठल्याही गोष्टीची समज नसणारी, आपण एक काल व्हिडिओ टाकला होता तिचा. तर मित्रांनो, प्रथमतः मी आज एक न्यूज पाहिली की जे मालेगावचं कोर्ट आहे त्या ठिकाणी सर्व जे वकील आहेत त्यांचे तर मी खरोखर म्हणजे परमेश्वरच्यांनी कोटी कोटी त्यांना मी प्रणाम करतो. कारण त्यांनी जे आपले फिर्यादी आहेत यज्ञाचे वडील यांच्या बाजूने सर्व जी वकिलांची युनियन आहे त्यांनी सर्वांनी सह्या केल्या. तर यातलं हेच नाही तर जे सरकारी वकील आहेत जे आरोपीच्या बाजूने काम करतात, परंतु त्यांनी सुद्धा जजला सांगितलं की मी सुद्धा त्या जे फिर्यादी आहेत यज्ञाच्या वकील पत्रावरती सही केलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मित्रांनो, या ठिकाणी यज्ञाला न्याय मिळालाय आणि मिळायला सुरुवात झालेली आहे. आज हा खूप मोठा संकेत आहे की या वकील बार युनियन जी आहे यांनी हा सर्वांनी निर्णय घेतला नाशिक जिल्ह्यातून किंवा सर्व वकिलांनी सांगितलं की या नराधामाचं, या राक्षसाचं कुणीही वकील पत्र घेणार नाही. त्यामुळे याची शिक्षा, याला फासावर लटकवणं, आज तुम्ही जर पाहिलं असेल तर मेहरबान कोर्टामध्ये याला हजर करण्यात आलं होतं. 16 तारखेनंतर याला 4 दिवसाची पीसी दिली होती आणि आज सुद्धा याला कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. कारण या नराधमाने जे काही या कृत्यामध्ये हत्यार वापरलं होतं, जे काही शस्त्र वापरलं होतं, त्याचा आणखी काही ते म्हणजे मिळालेलं नाही पोलिसांच्या ताब्यात. पण मोस्टली त्याने याच्यामध्ये दगडाचा जास्त वापर केलेला आहे, पण ते सुद्धा तिथे काही आढळून आलेलं नाही. त्याच्यामुळे आणखी 7 दिवस त्याच्यावरती पीसी आहे. त्याच्यानंतर हा हरामखोर 100% हा जेलमध्ये जाणार. नाशिक किंवा येरवडा. नाशिकमध्ये गेला तर त्याचं तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे, त्याला काय भोगावं लागणार आहे. त्याला नरक यातना भोगावं लागणार आहे मित्रांनो, नरक यातना. येरवड्याला आल्यानंतर तर त्याचा विषय काय होईल हे परमेश्वर जाणे. कारण असल्या ह्या कलंकित किंवा काय यांचे ह्या असल्या घाणेरड्या लोकांसाठी आपल्याकडे शब्द सुद्धा पूर्ण नाहीयेत. म्हणजे ह्या हरामखोराला शिक्षा द्यायला तळागाळातून आज कोर्टाच्या बाहेर भयंकर महिला आणि पुरुष वर्ग यांचं जबरदस्त गर्दी होती. आणि फक्त त्यांना तो दिसला असता तरी त्याचं काय केलं असतं सांगता आलं नसतं, किती पोलीस प्रोटेक्शन असू द्या. परंतु याच्यामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वराने पहिलाच न्याय द्यायला सुरुवात केली की ह्या हरामखोराला वकील मिळत नाही. असल्या घाण जातीच्या नीच कृत्य करणाऱ्या नराधमाला, या राक्षसाला, या राक्षसी फॅमिली किंवा कोण असतील याच्या मागचे ते सगळे दळिद्रे, ह्या दळिद्राला कुणीही वकीलपत्र याचं घ्यायला तयार नाही. म्हणजे समजून घ्या की परमेश्वराने संकेत दिलाय की याची फाशी तर फिक्स आहे, पण याचे जे हाल होणार आहेत, मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की याचे जे हाल होणार आहेत हे कुत्र पण आतमध्ये खाणार नाही. एवढे हाल याचे लिहून ठेवलेले आहेत परमेश्वराने आणि याच्या नशिबात होते ते. एक निस्वार्थी असणारी आपली चिमुरडी यज्ञा, त्या बिचारीने काय कोणाचं वाईट केलं होतं. या हरामखोरा लिंग पिसाट असले नराधम पेटून दिले पाहिजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने. आणि पब्लिकच्या हातात जर हा सापडला असता तर याच्यावर तीच वेळ आली असती. एक युट्यूबर म्हणून किंवा एक चॅनलचा ओनर म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या केसचा शेवटपर्यंत छडा लागेपर्यंत या हरामखोराच्या मी न्यूज टाकतच राहणार आहे. कारण याला जेव्हा फाशी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आनंद होणार आहे. कारण असल्या ह्या जाती जमाती पृथ्वीवर नकोच आहेत. ज्या ठिकाणी श्रीरामांचं वास्तव्य झालं आपल्या नाशिकमध्ये, पंचवटीमध्ये, सीतामाता, या सगळ्या अशा ह्या पावनभूमीमध्ये ही दळिद्री अवलाद राक्षस पैदाच झालीत कशी, किंवा याचे काय पूर्वज तर पुरले गेले होते का? त्याच्यामुळं आज याचं कुठल्याही वकिलांनी वकीलपत्र घेतलं नाही. त्याच्यामुळं मला सर्वात जास्त आनंद आणि जास्तीत जास्त आभार मला या वकील लोकांचे मानायचे.
हे करायचे. आणि माझी एक विनंती आहे सर्व वकिलांना सुद्धा आहे, कुणीही जरी याचं वकीलपत्र घेण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला घेऊ देऊ नका. या हरामखोराला हिस्ट्री करा. भारतात संपूर्ण भारत देश याच्यावरती चिडलेला आहे की असल्या नराधमांना वकील सुद्धा भेटत नाही. यांना मिळते ती फक्त शिक्षा आणि शिक्षा. कारण याच्यात जर कोणी याचं वकीलपत्र घेतलं तर तो खऱ्या अर्थाने शिकलेला आहे की न शिकलेला आहे हे सुद्धा पाहावं लागेल. कारण एवढी वाईट दुर्घटना या चिमुरडी बरोबर घडलेली आहे. आपल्याच कुणाबरोबर घरात जर घडली असती तर आपल्याला कसं वाटलं असतं. असं बघून वकीलपत्र घ्या, अन्यथा वकीलपत्राला त्याच्या शिव पण नका. जसं दहाव्याला कावळा शिवत नाही तसं या हरामखोराच्या वकीलपत्राला कुठल्याही वकिलाने हात लावू नका, शिवू नका. खऱ्या अर्थाने तुम्ही भारताचे सक्षम नागरिक आणि आपल्या जे संविधान आहे त्याचे तुम्ही म्हणजे मेन हकदार आहात. तुम्हाला त्याच्यातली सर्व माहिती आहे. ह्या हरामखोराला तुम्ही सर्वजण मिळून फास्ट ट्रॅक वरती केस घेऊन फाशीची शिक्षा तर द्याच, पण त्याला कोर्टात जे मिळणार आहे म्हणजे कोर्टाकडून जे जेल मिळणार आहे त्या जेलमध्ये सुद्धा त्याची वाट त्याचे शिकार बघतायत. त्याचं काय होणार आहे हे परमेश्वरालाच माहिती आहे फक्त जेलमध्ये गेल्यानंतर. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि या हरामखोराला फाशी झाली पाहिजे का काय झालं पाहिजे आणि याचं वकीलपत्र कुणी घेऊ नये असं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहा. कारण आज तुम्ही आम्ही जर एकत्र आलो तर तुमच्या माझ्या या छोट्या चिमुरड्यांना ह्या असल्या नराधमांपासून हे नकोच आहे. हे जगात त्यांचा जन्मच व्हायला गेलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये हे हरामखोराला जेवढ्या शिवाय देता येतील तेवढ्या द्या, कारण मला देता येत नाहीत. इकडून मी लाईव्ह आहे युट्यूबच्या याच्यातून, त्याच्यामुळे त्यांच्या काही गाईडलाईन आहेत. तुम्हाला जेवढ्या शिवाय द्यायच्या असतील तेवढ्या कृपा करून त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि प्रत्येक वकिलांना सुद्धा तुम्ही लिहा की कुणी याचं वकीलपत्र कुठल्याही जिल्ह्याच्या बाहेरचा जरी आला तरी त्याला आतमध्ये येऊ देऊ नका आणि याचं वकीलपत्र घेऊ देऊ नका. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्या यज्ञाला, चिमुरडीला फास्ट ट्रॅक वरती. कारण कुठे आपला भारत देश नेऊन सोडला आणि कुठं आपला छत्रपतींचा महाराष्ट्र नेऊन सोडला, जिथे एका स्त्रीची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते अशा ठिकाणी त्याचा एवढा मोठा अवमान. आणि या चिमुरडीचा तर हे म्हणजे खूप खूप मोठी काळीच हादरवणारी घटना आहे मित्रांनो. तर चला, पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की याचं वकीलपत्र मात्र कुणीही घेऊन देऊ नका कोणालाही. एक सक्षम तुम्ही जर नागरिक असाल महाराष्ट्राचे, भारताचे, तर ही मी तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती आहे की जर कोण घेत असेल तर कमेंटमध्ये लिहा त्यांना की बाबा याचं वकीलपत्र कुणी घेऊ नका, याला असाच सोडू द्या, असाच मरू द्या, याला याची लायकी हीच आहे. तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.